जालन्यामधील पाणी प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न आणि नागरी समस्यांवरून आक्रमक होऊन जालना महापालिका कार्यालयासमोर काँग्रेसने एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली। काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली असून यामध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला। या आंदोलनामध्ये महिला हातात रिकामे हंडे घेऊन सहभागी झाले असून पाणी पुरवठा नियमित करावा आणि शहरामध्ये योग्य नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी महिलांकडून केली जात आहे। हां ताई, मला सांगा तुमचं नाव काय आणि तुम्ही इथे कशाकरता आलेला आहे, काय समस्या? सर, माझं नाव वंदना अशोक भालेराव आहे। आमची खूप मोठी पाण्याची समस्या आहे। पहिलं नगरपालिका होती तर संगीताताई गोरंट्याल होते, त्यावेळेस आम्हाला पाणी वेळेवर येत होतं, पण आता आम्हाला 15-15 दिवस पाणी येत नाही। आणि आलं बी पाणी सर तर आम्हाला रात्री 12-12:30पर्यंत 12:30-1 वाजता सर इतक्या उशिरा पाणी सोडतात आणि परत काय करतात सर, अर्धा तास बी पाणी सोडत नाहीत, लगेच पाणी बंद करतात। पूर्ण जालना शहराची हीच अवस्था आहे सर। म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये हंडा आंदोलन करण्यासाठी हंडे रिकामी घेऊन आलेलो आहोत सर। त्यासाठी आमच्या पाण्याची सुविधा करून द्यावी ही विनंती आहे सर। आमचं काय नाही, पाण्याची खूप मोठी समस्या आहे की काही वेळेवर पाणी सोडत नाही, सोडलं बी तर 12-1 वाजताच पाणी सोडतात आणि ती बी अर्धा तास बी पाणी सोडत नाही सर। 2 दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन त्यांना 2 दिवसांमध्ये पाणी प्रश्न आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरती कारवाई करण्याबाबत सांगितलं होतं। मात्र याबाबत पालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे महापालिका कार्यालयासमोरच काँग्रेसने आज आंदोलनाला सुरुवात केली। दरम्यान शहरामधील नागरी समस्या तात्काळ न सोडवल्यास आम्ही जालना बंद करू असा इशाराही यावेळेला काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी दिली आहे। मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आज जो हे आंदोलन करतोय। बघा, सर्वप्रथम या आंदोलनाची जे रूपरेषा आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आता जालना शहरात गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्ही पाहतोय की 15 ते 20 दिवसात एकदाच पाणी पुरवठा होत आहे। हे झालं आहे महानगरपालिकामध्ये रूपांतर झाल्यानंतर 15 ते 20 दिवसपर्यंत तुम्ही पाणी नाही देत लोकांना, हे एक खूप चुकीची गोष्ट आहे। जेव्हा नगरपालिका होती तेव्हा आठवड्यात 2दा तरी पाणी पुरवठा व्हायची, पण महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर तसं काही झालं नाही किंवा जे काम नगरपालिकामध्ये होत होतं त्याचं 25% काम पण महानगरपालिका करत नाही आजच्या तारखेत। यानंतर दुसरं असं आहे की आम्ही जालनामध्ये माझे वडील जे आमदार कैलासजी गोरंट्याल, आदरणीय आमदार साहेबांनी जालना जायकवाडी योजनातून पाणी जालना शहरासाठी आणलं। त्यानंतर इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन, जे अंतर्गत पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन असतो त्याचा 129 कोटीचा कामसुद्धा आपल्याकडे झालेला आहे, ज्याच्या मार्फत जे चौकापर्यंत पाणी आला होता जायकवाडी जालना माध्यमातून ते आम्ही घरापर्यंत पोहोचवलं आहे। आणि नगरपालिका असताना एवढं चांगलं जेव्हा पाणी पुरवठा होत होतो तरी महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आता असं काय घडलं की तुम्ही 20 ते 25 दिवसात किंवा 15 ते 25 दिवसात एकदा पाणी पुरवठा करतात। त्यानंतर काही ठिकाणी जेव्हा पाणी सोडण्यात येतं लोकांना पाणी पुरवठ्यासाठी तर महानगरपालिका फक्त 30 मिनिटासाठी ते पाणी सोडणार आणि मग बंद करून टाकणार। आणि काही ठिकाणी जे दूषित पाणी आहे ते त्याच्यात मिक्स होऊन येतं, लिकेजमुळे बोला की काही तुम्ही त्यांचे टेक्निकल जे काही गोष्टी आहे 2-4 त्याच्यामुळे ड्रेनेज आणि स्वच्छ पाणी हे मिक्स होऊन येतं आहे। आणि आम्ही वारंवार CO साहेबांशी बोललो, महानगरपालिकेत जेवढे अधिकारी आहे पाणी पुरवठ्याचे असू द्या त्यांच्याशी सगळे आम्ही वारंवार बोलतो आहे। आम्ही असू द्या, आमचे जे नगरसेवक आहे, जे आधीच्या टर्ममध्ये जेवढे नगरसेवक होते, आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहे, यांचे रोज त्यांना फोन जातात, तरी त्याच्यावर काही कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी आत्तापर्यंत केली नाही आहे। यानंतर आमचा जे दुसरा मुद्दा आहे त्या स्वच्छतेचा। जालना शहर जेव्हा नगरपालिका होती आमची, जेव्हा माझी आई माननीय श्री संगीताजी गोरंट्याल जेव्हा नगराध्यक्षा होती तेव्हा जालन्याला स्वच्छता सर्वेक्षण असतो त्याच्यात 3 स्टार रेटिंग हा रँक त्यांना भेटला होता। आणि मराठवाड्यात जालना पहिला होता ज्याला 3 स्टार रँक भेटला आहे। आणि देशात जालन्याचा रँक 22वा होता देशात। आज
नगरपालिकातून महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर जालना महानगरपालिकेचं स्वच्छता संरक्षण जे असतो सर्वेक्षण त्याचा 2023चा रँक आहे 195. म्हणजे 22 कुठे नगरपालिका असताना आणि महानगरपालिका झाल्यानंतर तुम्ही गेले 190वरती. म्हणजे टॉप 50मध्ये पण सुद्धा तुम्ही राहिले नाही. 2 वर्षात तुम्ही असं काय केलं की 22व्या क्रमांकावर जे नगरपालिका होती ते महानगरपालिका झाल्यानंतर आता 195वर आली. तर कुठे ना कुठे तुम्हाला हे रँक बघूनच कळून जाणार की महानगरपालिकाचं स्वच्छताकडे अजिबात लक्ष नाही आहे, पाणी पुरवठाकडे सुद्धा लक्ष नाही आहे. आता जेव्हा आम्ही नगरपालिकात होतो तेव्हा रोज जालन्यात घंटागाडी फिरायची, एकूण 48 गाड्या रोज फिरायची. आता महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर 10 दिवसात एकदा घंटागाडी येते, फक्त एकदा. तर कुठे ना कुठे ह्याच्याकडे पण लक्ष घातलं पाहिजे CO साहेबांनी किंवा महानगरपालिकेने.